गरुड पुराण. गरुड पुराणानुसार अशा लोकांना मृत्यूनंतर नरक भोगावा लागतो. त्यांना या भयानक शिक्षा होतात. गरुड पुराणात एकूण 271 अध्याय आहेत. असे 35 अध्याय आहेत ज्यात मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा मिळते. आम्ही तुम्हाला सांगतो की गरुड पुराणाचा अधिपती भगवान विष्णू आहे. त्यानंतर गरुड पुराण वाचले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती मरते, येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मृत्यूनंतर प्रथम आत्म्याला त्याच्या पापकर्मानुसार नरकात शिक्षा दिली जाते. गरुड पुराणात एकामागून एक कर्माच्या आधारे स्वर्ग आणि नरक यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. तसेच यानंतर जेव्हा त्याच्या पुढच्या जन्माची वेळ येते तेव्हा त्याला पुढील जन्मही त्याच्या कर्माच्या आधारे मिळतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार कोणती शिक्षा मिळते. 1. प्राणी आणि पक्ष्यांची हत्या. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती निष्पाप जीवांची हत्या करतो किंवा जे लोक आपल्या स्वार्थासाठी पशुपक्ष्यांची हत्या करतात किंवा त्यांचा छळ करतात, तर अशा व्यक्तींच्या आत्म्याला गरम तेलात टाकून नरकात तळले जाते. तसे तो चांडालाच्या रूपात जन्मलेला मानला जातो. प्राणी आणि पक्ष्यांच्या योनीमध्ये जन्म होतो. गरुड पुराणानुसार जे लोक चोरी करून, पैसे लुटून, फसवणूक करून किंवा चोरी करून आपले शौक पूर्ण करतात, त्यांचा मृत्यू झाल्यावर यमराजाचे दूत त्यांना दोरीने बांधून मारतात आणि त्यांना नरकात घेऊन जातात. असे लोक कोल्हाळ, गिधाड, साप, गाढव आणि कांच या जातीमध्ये जन्माला येतात. मोठ्यांचा अपमान करणे. गरुड पुराणानुसार जे लोक मोठ्यांचा अपमान करतात किंवा त्रास देतात, अशा लोकांना नरकात भयंकर शिक्षा दिली जाते. अशा व्यक्तीची त्वचा उतरेपर्यंत नरकात बुडविले जाते. 4. महिलांवर बलात्कार. जे लोक महिलांवर बलात्कार करतात, शोषण करतात किंवा फसवतात, गरुड पुराणानुसार अशा लोकांना विष्ठा आणि मूत्राने भरलेल्या विहिरीत नरकात टाकले जाते. तसेच त्यांचा पुढील जन्मही नपुंसक आहे.